सरकार, अहो सरकार, आलो जरा ग्रामपंचायत मधनं एक फेरफटका मारून येतो. अहो हा कर घरी परत या. का बरं? नाहीतर गावाच्या पंचायत करत दिवसभर बसाल. आणि हे बघा, बर माझ्या भाऊ आणि बहीण जेवायला येणार आहे, अरे म्हणून वा वा वा. लवकर या. नक्की येणार. अरे साली येणार म्हणल्यावर ह्यो गेलो आणि असा आलो बघ. अरे किसकी रही साली, किसकी किस्मत खाली. चला लवकर ये. ओ पोलीस पाटील. कोण? सरपंच या की चहा करूया. नको नको नको, चहा नको. आपल्याला जायला पाहिजे ग्रामपंचायतीमध्ये, तिथली काही कामं खोळंबल्यात. त्याचबरोबर गटरीचं काम बघायला पाहिजे आणि तिथं जायला पाहिजे देवळात. तिथलं बी काम कुठं आले बघायला पाहिजे. चला घरात तुम्ही चालायचं नाही. या बाई मग चला. आली द्राक्ष, आली द्राक्षे. द्राक्षे, सोनाका द्राक्षे. चला चला, गोड द्राक्षे. आली द्राक्षे, द्राक्षे, गोड द्राक्षे. ही सोनाका द्राक्षे आहेत, तासगावची द्राक्षे आहेत. त्या भागात मिळत नाही द्राक्षे. ही 80 मिळते. नाही नाही बघा 80 देणार काय? 80 होणार नाही. ही 30 रुपये द्राक्षे आहेत. नाही नाही 80 द्या. 80 नाही होणार. घ्या 100 रुपये. नाही, नाही, 80 आता विकले तर काय सगळं कॅरेट संपलंय माझं. बरोबर 80 ना 80 ना. आता का बाई, आता तरी धुणं धुतलं की हो, आता आणि भांडी घासू होय? अगं एवढे भांडलेलं काय होतंय घासलं तर? मी काय करत नाही काम. काय करतायसा तुम्ही? काय करायचं? मीच सगळी कामं करायची, धुणं धुवायचं, भांडी घासायची, जेवण करायचं. मी कामं करून मर मारायचं आणि तुम्ही असताना नुसतं नटून थटून गावभर हिंडायचं. हे बघ मी पण करतोय, एवढं करतोय तर मरणार नाहीस तू. हा, नुसतं खायचं आणि नटून थटून फिरायचं आणि शेजाऱ्याच्यात जाऊन नुसत्या चुगल्या करायच्या. एवढंच काम येते तुम्हाला. देवा देवा देवा, अरे देवा. अहो ऐकलं का? जरा बाहेर या. ही सटवी मला काय म्हणाला बघा. हा, काय म्हणालीस मला? या सटवी बाहेर म्हणालीस? लवकर. देवा, अगं काय झालं दंगा करायला? तिला विचारा. अहो भाऊजी, काय झालं? तुमची बायको मला सटवी म्हणायला लागल्या बघा. सटवी म्हणलीस तू तिला? हा, नाही तर काय? हे बघा सकाळ सकाळी कालवा करू नका. सगळं गाव गोळा करा. रस्त्यावर घर आहे आपलं. आणि ज्या वेळेला घरी येईल त्यावेळेला असा दंगा तुमचा त्याला नको वाटतंय घरात यायला. बघा सांगा तुमच्या बायकोला. तिला सांगा. तुला बी सांगणार आणि तिला बी सांगणार. दसरा कुठे गेला? गेला दूध घालायला. थांबा, त्याला येऊ दे, मग बघूया काय करायचं. काय दादा दादा काय दंगा चाललाय? काय काय गावभर गोळा करायला काय माणसं? काय करतो? सकाळ सकाळी या दोघे बायकांचं भांडण लागलेलं असते. उठावं, ऐकावं, तेव्हा भांडण. बाहेरून यावं, दवा दवा करून, शेतातनं कामावरून घरात भांडण. काय कारण पण नाही भांडणाला असं मोठं. काय काय ते कारण असलेच की दादा? काय तरी आपलं दररोज चाललंय. आता काय कारण असेल भांडणाला? ह्या दोघींनाच माहिती ना कारण काय ते. विचारा की तिलाच काय कारण आहे ते. तू बोल की. बघापासून बडबड तुझीच नव्हे. बोल. राणी जरा शांत घे जरा. कशाला तोंड सोडते जास्त? हे बघा, आता मी शांत बसणार नाही. मला आता वैताग आलाय. मला सहन होत नाही बघा आता. हे रोज रोजचं हेच आहे. सगळी कामं मी करायची आणि ह्यांनी नुसतं फिरायचं. आता काय नाही. आता मला सगळी वाटणी पाहिजे. मला सगळं वाटून पाहिजे बघा. काय? की जरा वाटणी पाहिजे? होय होय, मला सगळी वाटणी पाहिजे. हाडबीड काय आहे का? जरा शांत बस. आमचा आई बाबा काय म्हणतील? अहो तुम्ही असं का करतायसा हो? आत एक बोलतायसा माझ्या समोर, इथं बाहेर एक बोलतायसा. आपलं ठरलंय की नाही वाटणी करायची, वाटणी घ्यायची, वेगळं राहायचं म्हणून. भाऊ भाऊ ठरलंय आम्हाला माहिती नाही. दाखवला तिला रंग हिचे. हा, तू पण रंग दाखवलेस तुझे. जास्त बोल नकोस. हो, हे बघा आता मी ऐकणार नाही बघा. मला आता अजिबात सहन होईना झाले. मला आता वाटणी पाहिजे.
मला आता वाटणी पाहिजे अगं बघा. राणी थांब जरा. आपले आई वडिलाच नाही त्यांना काय वाटत याचा विचार करा जरा. दशरथ बघ बाबा गाव तुझं तुझं. थुकलांच्याव. अहो आता तुम्ही वैतागलो. असं का करतायसा हो? माझ्या जवळ एक बोलतायसा, इथं बाहेर एक बोलतायसा. बघा करा आणि भाऊ भाऊ करा. हा अगं नाही तसं सरिता, मी कारभारी आहे होय, घराचा. होय, होय, हा. माहित घर आहे. सांभाळून घ्यायला लागतं, त्याला होय. समजावून घ्यायला पाहिजे एवढं ना. हेच केलं तुमच्या तुम्ही. बायकोला सांभाळा आधी. होय तू राणी, तुमच्या राणी, बायकोला सांभाळा. राणी जरा शांत घे. काय बोलतेस बघ बाई. राणी म्हणते ते खरं आहे. मला आता वाटणी पाहिजे. मला बी सारखं सहन होईना सगळी तुमच्या अरे घरात. दशरथ आपले अजून आई वडील जिवंत आहेत, त्यांच्या समोर जर वाटण्या केलं तर काय वाटेल त्यांनी सांग बरं. नाही तुम्हाला काय सांगू नको दादा. करा मी की आता आणि भाऊ वेगळं भाऊ राहणार करा म्हणजे की. राहणार. भाऊ भाऊ करा वेगळं आणि. राहणार म्हणजे राहणार. मला काय सांगू आपण नको. का कशाबद्दल आमचं ठरलंय. किरकिर घरात आले की किरकिर. का किरकिर होते, थांबूया मी किरकिर आपण. एकटीनेच कामं करायची हो भाऊजी. तुमची बायको काही कामच करत नाही. असू दे हे आता बघ मला राणे. पण वाटणी पाहिजे. मी पण नाही मागे राहणार आता. बघ तू शांत हो राणे. आपलं भांडण घरात बसून मिटवूया, रस्त्यावर भांडायची काही गरज नाही. कुठतरी थांबूया. वाटण्या भेटण्याचा विचार डोक्यात घेऊ नका. दादा नाही आता बस लय सहन झाला. आता तुमचं बी भरपूर झालंय. आता आम्ही वाटणी पाहिजे. तुम्हाला वाटणी पाहिजेच आहे म्हणा. मला वाटणी होय. पाहिजे आता. वेगळं राहणारच. होय होय 100% मला वेगळं पण काय राहणार. पाहिजे आता तुला वाटणी. पण पाहिजे, यायचं. हो जाणार मी आता. ठीक आहे. उतरू द्यायची मी जास्त. हा, तुमची हिची जर पण इच्छा उतरू लय दे. असेल हम्म. तर जाऊ आपण सरपंचाच्याकडे. चला. चला, चालतंय सरपंच जाऊया वाटण्या चला. करून देतील. चालतंय चला काय? बघूया होय. काय सरपंच होईल. म्हणतील ते आपण हा, मान्य हा, करू. हा? उद्या जा. होय, व्हायलाच चला, पाहिजे. चला चला. चला 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 जाऊ. ते राणी चल गं. चला. चला चला जाऊ सरपंच. काय एकदा काय व्हायचं ते होईल. बघूया. काय व्हायचं काय तर त्याला पर्याय नाही. बायका भांडायचं ऐकत नाही, आम्ही तरी काय करणार. किती सांभाळून घ्यायचं गेली तुम्हाला, किती दिवस सांभाळून घ्यायचं. हा पर्याय नाही त्याला आता. नाही ऐकू दे पण बघू काय. अहो सरपंच साहेब, सरपंच साहेब नमस्कार. काय नाही आलो तू तुम्हालाच भेटायला. घरची आणि हो सगळे जाई या की. हा दशरथ काय रे आलो या तुमच्याकडे पोलीस आलो. पाटील या. काय गडबड एवढी? काही नाही आलो होतो या. काय सगळी एकदमच काय दशरथ कसं काहीतरी हाय असंच काम काहीतरी भेटावं म्हटलं तुम्हाला. आज एकदम आणि काय भानगड सगळे एकदम असं तू दशरथ आणि सगळी घरातल्या बायका बी आल्यात एकदम सगळे आलायचा काय भानगड काय? काय नाही सरपंच साहेब तुमच्याकडे चालू होतं, जरासं काम होतं म्हणून भेटायचं होतं. काय रे दशरथ काय? त्याचं काय ते काम आहे. अरे नेमकं काय काम हाय? त्याचं असं आहे. अहो तुम्ही ग बसा. तुम्हाला काय कळतंय मीच सांगते सरपंच साहेबांना. सांग. सरपंच साहेब प्रकरण काहीतरी वेगळं दिसते मला. काय तर गडबड दिसते जरा. काय गडबड नाही सरपंच साहेब. गेली 10-15 वर्ष आम्ही एकत्र संसार करतोय. काहीतरी आजूबाजूचे बाहेरचे शिकवतात आणि त्यामुळं दशरथ आणि दशरथच्या बायकोला वेगळं राहायचं आहे. शेताच्या घरादाराच्या सोनेनाण्याच्या वाटण्या करायच्या आहेत. काय काय रे दशरथ हे काय कालू आम्ही? खरं आहे. आता पर्याय नाही. अरे दशरथ काय रे हे? तात्या आणि वहिनी जिवंत असताना काय हे? त्यांच्या जीवाला काय वाटेल रे? सरपंच साहेब त्यांच्या जीवाला काय पण वाटू दे. आता त्यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही बघा. आम्हाला फक्त वेगळं राहायचं आहे. पण वहिनी एवढं असं घडलं तरी काय, म्हणजे एवढा टोकाचा निर्णय तुम्ही घेतला? अहो या ताई साहेब म्हणतात मी काय कामच करत नाही, मी नुसतं बसून खाते, आम्ही लग्नात हुंडा आणला नाही, मी शेजाऱ्याकडे चुगली करते असं ह्या म्हणतात. दुसरं काय करतेस ग तू? शेजारात जाऊन चुगल्या करतेस. काय चुगली केली ग? सगळ्या गावाला माहित आहे तू काय करतेस त्या. काय सांगितलं ग गावभर? सांग बघू. हे बघ बोट दाखवायचं काम नाही हं? सांगून ठेवतो तुला. काय करशील? बोट दाखवल्यावर मारणार मला? हे बघ मारणार आहे? मिळालं तर ते बी करणार, सोडणार नाही. अहो, तमाशा? हा, काय तमाशा? हा? खायला आणलं की आपल्याच पोरासनीच घालायचं. माझा नवरा आता तिकडे दशरथ वर कासनी काय चाललंय हे? काय केलं का? काय चाललंय तुकाराम, काय चाललंय? थांबा रे. बस करा. अहो, वहिनी, हा, काय करायचं? थांबा जरा. थांबा, अहो. सरिता, अहो, थांबा की नाही, वहिनी, थांबा, अहो. सरिता, सरपंच डोक्याचा साहेब, भार आहे काय का? चाललंय? हे बस करा ना, बंद करा तुमची भांडणं आता. तुकाराम
त्या दोघींची भांडणं काय व्हायची ती होऊ द्या. बघा तो द्राक्षवाला आला, थोडीशी द्राक्षे खाऊया, थोडंसं तोंड गोड करूया आणि काय असेल ते तुमचा न्याय निवाडा करून टाकूया. ती माणशी ओ द्राक्ष या इकडे. ही कशी दिली द्राक्ष? 100 रुपये किलो आहेत. 100 रुपये किलो? आणि ती कशी? 20 रुपये किलो आहेत बघा. सरपंच ही 100 किलो म्हणतोय आणि ती 30 रुपये ना. पाटील दोन्ही बी द्राक्ष 1-1 किलो घ्या, घडाचे बी घ्या आणि सुट्टी बी घ्या. कसा पाटील? अरे ही द्राक्ष आणि ती द्राक्ष याचा वेगळा वेगळा दर सांगितला. ही 100 रुपये का आणि ही 30 रुपये का रे? सरपंच साहेब तो अखंड घड आहे आणि सुट्टी झालेली आहे. अखंड घड आहे म्हणून त्याचा 100 रुपये दर आहे आणि ही सुट्टी आहे म्हणून हिचा दर 30 रुपये किलो आहे. आपलं पण ह्या द्राक्षासारखंच आहे. आता बघा ही द्राक्ष घडाला आहेत, एकत्र आहेत, एक संघ आहेत, म्हणून याची किंमत आहे 100 रुपये किलो. आणि आता ही द्राक्ष सुट्टी झाल्यात त्यामुळे ह्याची किंमत लागली 30 रुपये किलो. समजलं? अगदी बरोबर सरपंच. हे आपलं या द्राक्षासारखंच आहे बघा. म्हणजे काय सरपंच? अरे दशरथ ही द्राक्ष बघितलीस कशी एकत्र आहेत, तसं तुम्ही भाऊ भाऊ जर एकत्र राहिला असा तर तुम्हाला गावात मान सन्मान मिळणार, गावात तुमची किंमत राहील, गावात कोण तुमच्याकडं वाकड्या नजरेनं बघायची कुणाची टाप होणार नाही. आणि तुम्ही जर असंच भांडत राहिला असा काय राणीबाई, सरिताबाई, तर काय होईल? ह्या द्राक्षासारखी तुमची अवस्था होईल. ही द्राक्ष बघितली असा, ही द्राक्ष कशी वेगळी वेगळी झालेली आहेत, तशी अवस्था तुमची जर उद्या झाली तर गावात तुम्हाला किंमत राहणार नाही. म्हणून म्हणतोय उद्या भावाभावाची भांडणं लागली तर लोक भावाच्या विरोधात भावाला उठवतील. म्हणूनच म्हणतोय एकत्र राहावा, एकसंग राहावा. म्हणून ही द्राक्ष मी आता विकत घेतली. बरोबर आहे सरपंच साहेब तुमचं. अरे हे 5 भाऊ एकत्र होते म्हणून 50 एकर शेती घेतली. आज त्यांची पेरूची बाग आहे, आंब्याची बाग आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा आहे. आज त्यांच्या विरुद्ध एक शब्द उच्चारायचं गावात कोणा धाडच नाहीये. आपण एकत्र राहिलो, जसं बघ आता आम्ही एकत्र आहे, एकत्र असल्यामुळं पैसा एकत्र येतो, विहीर बांधता येते, घर खरेदी करता येते, मोठी खरेदी करता येते, जादा पैसा घरात येतो. आणि तुम्ही तर दोघे भाऊ भाऊ, आम्ही 5 भाऊ भाऊ एकत्र राहतोय. आणि जरा विचार करा आई वडिलांचा. हां त्यांनी कुठं जायचं रे? राणी बहिणी, जर तुमच्या 2 भावांनी तुमच्या आई वडिलांना बाजूला ठेवून दोघे जर विभक्त झाले तर तुम्हाला आवडेल? नाही हो, अजिबात आवडणार नाही. एक राहिला तर प्रगती कराल. सरपंच साहेब, वेगळं व्हायचं माझ्या मनात अजिबात नाही. फक्त या दशरथच्या बायकोच्या मनात कोणीतरी भरवलंय आणि तिच्या डोक्यातलं एक खुळपण आहे. बरोबर आहे का सरिता? सरपंच, पोलीस पाटील, तुम्ही आमचे डोळे उघडले. आम्ही आता नाही वेगळे राहणार. आम्ही दोघं आता नेटाने संसार करू. वेगळं नाही राहत आम्ही, पण कारभार सगळा आमच्या ह्यांच्या हातात पाहिजे बघा. दशरथ, माझं तसं काही नाही. कारभार तू कर, माझी काही हरकत नाही. काय सरिता? असं कसं म्हणताय तुम्ही? दादा, हिचं काय ऐकतोस? हिच्या कान भरण्यानं मी वाहत गेलो होतो. दादा, मी चुकलो आता, मला माफ कर. सरपंच साहेब, काय ती एवढीशी द्राक्षे छोटी छोटी, पण त्या द्राक्षावरून आमचा चौघांचा दुभंगणारा संसार वाचवला तुम्ही. हे माझा भाऊ सोन्यासारखा, ही माझी सोन्यासारखी भाऊज आहे. वेगळे व्हायला निघाले ते कोणातरी ऐकून, पण तुम्ही आमचे खरंच डोळे उघडले. पोलीस पाटील साहेब, खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यावे. थोडेच येऊ आम्ही. या. धन्यवाद. सरपंच साहेब, गेली 15 वर्ष झालं मी द्राक्ष विक्रीचा व्यवसाय करतोय. एकत्र द्राक्ष आणि सुट्टी द्राक्ष याचा फरक मला आजवर समजला नाही बघा. पण आज तुम्ही या एकत्र द्राक्ष आणि सुट्ट्या द्राक्षावरून तुम्ही एक फुटणारं घर तुम्ही वाचवलेलं आहे.
धन्य आहे सरपंच तुम्ही.